नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये स्वागत आहे. बॉम्बे हायकोर्ट लिपिक भरती, लेखी परीक्षा तर झाली, पण पुढे काय? टायपिंग टेस्ट. आज आपण ह्याच निर्णायक टप्प्याचं अगदी बारकाईने पोस्टमार्टम करणार आहोत. चला तर मग लगेच सुरू करूया. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल. लेखी परीक्षेत मला 90 पैकी 70, 75 किंवा अगदी 85 मार्क मिळालेत, म्हणजे माझं सिलेक्शन पक्क, बरोबर ना? तर थांबा, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. फक्त लेखी परीक्षेच्या जोरावर इथे पद मिळवणं शक्यच नाहीये. हे बघा, रिॲलिटी खूप वेगळी आहे. समजा एखाद्याला लेखी परीक्षेत एकदम काठावर पास होण्याइतकेच मार्क आहेत, पण त्याचं टायपिंग एकदम परफेक्ट आहे, स्पीड आणि अचूकता दोन्ही आहे, तर तो उमेदवार 100% बाजी मारून जाईल. आणि दुसरीकडे तुमच्याकडे खूप भारी मार्क आहेत, पण टायपिंग जमत नाहीये, तर त्या मार्कांची व्हॅल्यू अक्षरशः 0. त्यामुळे टायपिंगला हलक्यात घेऊन चालणारच नाही. पहिला विभाग, सुवर्णसंधी. आपण रिक्त जागांच्या प्रचंड प्रमाणाचे विश्लेषण पाहणार आहोत. आता हे आकडे जरा नीट पहा. थक्क करणारी आकडेवारी आहे ही. मुंबई हायकोर्टासाठी तब्बल 830 जागा, औरंगाबाद खंडपीठासाठी 336 आणि नागपूरसाठी 166 जागा. एकूण आकडा होतोय तब्बल 1332. क्लर्क पदासाठी एवढी मोठी भरती म्हणजे खरोखरच एक मोठी सुवर्णसंधी आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्याला या 1332 पैकी स्वतःसाठी फक्त आणि फक्त एकच जागा फिक्स करायची आहे. आणि एक भारी गोष्ट सांगू, बॉम्बे हायकोर्टाची ही भरती प्रक्रिया म्हणजे अक्षरशः बुलेट ट्रेन आहे. एकदा का अंतिम निकाल जाहीर झाला की पुढची प्रक्रिया इतक्या फास्ट होते की साधारणपणे एकाच महिन्याच्या आत तुम्हाला थेट जॉईनिंग लेटर मिळून जातं. हो, फक्त एका महिन्यात हातात नोकरी. त्यामुळे अशी संधी अजिबात गमावता कामा नये. पुढचा विभाग 2, स्पर्धेचे स्वरूप. इथे आपण टायपिंग स्पीड आणि अचूकतेचे निकष पाहूया. आता स्पर्धेची खरी परिस्थिती समजून घेऊया. या मैदानात असेही वस्ताद उमेदवार आहेत जे गेली 2-3 वर्ष सलग टायपिंग घासतायत. त्यांचा स्पीड माहितीये किती असतो? प्रति मिनिट 60 ते 65 शब्द. जो पॅसेज तुम्हाला दिला जातो ना, तो हे अनुभवी लोक फक्त 5 ते 7 मिनिटात ओढवून टाकतात. म्हणजे स्पर्धा किती टफ आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. तर मग आपला निभाव कसा लागणार? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर या शर्यतीत टिकून राहायचं असेल तर तुमचा स्वतःचा टायपिंग स्पीड आता या क्षणी कमीत कमी 40 ते 45 शब्द प्रति मिनिट असणं अत्यंत गरजेचं आहे. हे अगदी बेसिक आहे बरं का. यापेक्षा स्पीड कमी असेल तर मग खूपच अवघड आहे. पण थांबा, नुसत्या वेगाच्या पाठीमागे पळू नका. वेगाला अचूकतेची म्हणजे ॲक्युरसीची जोड हवीच. इथे किमान 95% अचूकता असणं कंपल्सरी आहे. तुम्ही 45च्या स्पीडने बडवताय पण चुका होत आहेत तर त्या स्पीडचा कवडीचाही उपयोग नाही. स्पीड आणि 95%पेक्षा जास्त अचूकता हेच या परीक्षेचं खरं सूत्र आहे. आणि या सगळ्या धडपडीचं फायनल टार्गेट काय असावं? तर टायपिंगच्या या टेस्टमध्ये 20 पैकी 20 गुण मिळवणं. कसे तरी पास होऊया असा ॲटिट्यूड इथे चालणार नाही. पैकीच्या पैकी म्हणजे पूर्ण 20 मार्क कसे खेचून आणता येतील हेच तुमचं एकमेव लक्ष असलं पाहिजे. तिसरा विभाग, अचूक सराव आणि रणनीती. घरीच परीक्षेच्या वातावरणाची निर्मिती कशी करायची ते आता पाहूया. आता प्रॅक्टिस कशी करायची? काहीही रॅन्डम टायपिंग करून चालणार नाही. बॉम्बे हायकोर्ट, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाच्या पॅटर्ननुसार जे ऑथेंटिक पॅसेजेस असतात त्यांचाच सराव करायचा. आणि इथे एक सॉलिड ट्रिक सांगतो. तुम्ही घरी एखादा ऑथेंटिक पॅसेज टाईप करायला समजा 9 ते 9.5 मिनिटे घेत असाल ना, तर प्रत्यक्ष परीक्षेच्या त्या प्रेशरमध्ये तोच पॅसेज 8 ते 8.5 मिनिटात कव्हर होतो. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हेच वास्तव आहे. घरी चांगल्या लेवलची प्रॅक्टिस केली की जो आत्मविश्वास येतो त्याचा थेट फायदा फायनल एक्झाममध्ये होतो. आणि हेच स्पष्ट करतं की योग्य मार्गदर्शनाची किती गरज असते. बऱ्याच जणांना ऑथेंटिक माहितीच नसते. याच सगळ्या शंका क्लिअर करण्यासाठी आपण एका विशेष लाईव्ह वेबिनारचं आयोजन केलंय. यात सामील होणं एकदम सोपं आहे. दिलेल्या लिंकवर क्लिक करा, रजिस्टर करा आणि वेबिनार सुरू होण्याच्या 10-15 मिनिटांआधीच तुम्हाला थेट व्हॉट्सॲपवर लिंक मिळून जाईल. हा वेबिनार तुमच्या तयारीसाठी खरोखरच एक गेम चेंजर ठरू शकतो. शेवटचा चौथा विभाग, काउंटडाऊन सुरू. अपेक्षित परीक्षेच्या तारखा आणि आपल्याकडे शिल्लक असलेला वेळ. सर्वांच्या मनात असलेला मोठा प्रश्न, परीक्षा कधी? तर उपलब्ध माहितीनुसार 10 जून ते 25 जून या कालावधीत ही टायपिंग टेस्ट होण्याची दाट शक्यता आहे.
आता ही तारीख का महत्वाची आहे? कारण यामुळे आपल्याला अभ्यासाचं एक परफेक्ट वेळापत्रक सेट करायला स्पष्ट दिशा मिळते. याचा सरळ अर्थ काय होतो? आपल्याकडे आता हाताशी फक्त 40 ते 45 दिवस उरलेत, जेमतेम 1 ते 1.5 महिना. ज्यांचा स्पीड अजूनही वाढलेला नाहीये ना, त्यांनी आता अक्षरशः रात्रंदिवस एक करणं गरजेचं आहे. जर या 40-45 दिवसात योग्य ट्रॅकवर मेहनत घेतली, तर यश 100% तुमचाच आहे. तर आता जाता जाता हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवं. माझ्याकडे उरलेल्या या 40-45 दिवसांमध्ये माझी तयारी खरोखरच पूर्ण होईल का? वेळ नक्कीच कमी आहे, पण जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही. आजच्या या विश्लेषणातून मिळालेल्या माहितीचा पुरेपूर वापर करा, आपली स्ट्रॅटेजी सेट करा आणि आपल्या ध्येयावर तुटून पडा. ऑल द बेस्ट.